सोलापूर महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपचे पॅनल टू पॅनल सर्व उमेदवार विजयी झाले। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 अ मधून कविता गज्जम यांनी शिवसेनेच्या प्रियांका विटकर यांचा पराभव केला। 19 ब मधून भाजपचे व्यंकटेश कोंडी यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांचा पराभव केला। कर्ली हे पूर्वी भाजपमध्ये होते। प्रभाग क्रमांक 19 क मधून भाजपच्या कलावती गदगे या विजयी झाल्या असून त्यांनी शिवसेनेच्या सुनंदा जमादार यांचा पराभव केला। प्रभाग 19 ड मधून शिवसेनेचे पवन देसाई हे पराभूत झाले असून या ठिकाणी भाजपचे बसवराज केंगनाळकर हे विजयी झाले। या प्रभागात चारही जागांवर निकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत। निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी उमेदवारांची घोषणा केली। त्यानंतर विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला। भाजपनं सभागृह नेतेपद श्रीनिवास कर्ली यांना दिलं होतं, मात्र त्यांनी जनतेची कामं केली नाहीत। उमेदवारीतही त्यांनी बंडखोरी केली। आम्ही कमी शिकलो असलो तरी जनतेची कामं खऱ्या अर्थानं केली, विविध विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवली, त्यामुळं आम्ही विजयी झालो अशी भावना प्रभाग क्रमांक 19 ब चे भाजपचे विजयी उमेदवार व्यंकटेश कोंडी यांनी व्यक्त केली। असलं मोठं सभागार नेत्याला चीट पाडून मी एक अंगठा बहादूर आलेला आहे तिथं। या ठिकाणी मी बोलू शकतो। एवढं बोलताना मीडियाला मी एक शब्द दिलेलं नव्हतं। एवढं काय काय बोललं, शिकलेला माणूस नाही काय नाही। अरे बाबा मी शिकलेलं नाही, गरिबांचे काम केलं शिकल्यासारखं। तू शिकून काय केलं? माझ्या घरचे होते न शिकता 3000 लोकांना उज्ज्वला गॅस दिलेत, न शिकता शौचालय बांधलेत, न शिकता 1000 लोकांना रेशन कार्ड करून दिले, न शिकता लाडकी बहिणीचे फॉर्म भरून दिलेत। तू काय केलं बाबा? आता बोलतो, आता ये आता मैदानात। एवढे दिवस मी गप बसलो, शांती शांती म्हणले, पक्षाचे लोक बोले शांतीने काम करा। या ठिकाणी आमचे उमेदवार चारी निवडून आले, फायनल ते फायनल निवडून आलेत। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नागरिकांना, प्रभाग 19 मध्ये नागरिकांना सगळ्यांना माझ्या वतीने नमस्कार। त्यांच्या जीवावरच मी निवडून आले आणि त्यांच्या वतीने सगळ्यांच्या मी त्यांच्या ऋणी आहे। आमच्या कार्यकर्त्याचे ऋणी आहे, आमचे सुभाष बापू देशमुख, रोनी तडवळकर आणि आमचे लाडके उमेदवार हे सगळे मिळून आम्ही निवडून आलेले। आमदार सुभाष बापू यांच्या आशीर्वादाने आणि मनीष भैया यांच्या आशीर्वादाने आणि पालकमंत्री यांच्या कृपेने आज आम्ही विजयी झालेलो आहोत आणि खूप आनंद होत आहे। प्रचंड बहुमताने भाजप पक्षाचे आम्ही उमेदवार चारीच्या चारी पॅनल आणलेला आहे आणि मनीष भैयाच्या विश्वासाने आम्ही जिंकलो आणि त्यांचा विश्वास आम्ही जिंकून घेतले की आम्हाला जे चारही उमेदवारांना एक दिलाने आशीर्वाद दिले आणि विकासाच्या चालण्यासाठी जे आशीर्वाद दिले ते माननीय आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या विकास कामाच्या जोरावर जनतेने जे आम्हाला कौल दिले ह्याच्या पुढं आपण जे जनतेचं कौल विकासाच्या ह्याच्यावर आहे आणि प्रभाग 19चा जोही विकास आहे तो आम्ही चारही उमेदवार मिळून एकत्र सर्वांचे विकास व्यवस्थित ज्या ड्रेनेज असेल काय असेल सर्व विकासाचे हे आम्ही चारही उमेदवारांनी पूर्तता करू। आणि अजून एकदा नीलमनगरचे थोर मंडळीचे जे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आमच्या डोक्यावर होतं, त्यांचंही आभार मानतोय आणि प्रभाग 19चे सर्व जनतेचे पुण्याचे मी आभार मानतोय।